हॅलो फ्रेंड्स. आज आपल्या टेक्स्टबुकमधील एक अतिशय सुंदर आणि खऱ्या दृष्टीने मला आवडणारा आणि बऱ्याच सामाजिक अशा घडामोडींवरती लक्ष केंद्रित आपल्याला करायला लावणारा असा एक धडा, जो थोडा मोठा आहे परंतु खरोखर खूप सुंदर आहे. त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या खरोखर खूप चांगल्या आहेत. आपल्याला शिकण्यासारखं, समाजात कसं वावरायचं किंवा आपल्या नैतिक जबाबदाऱ्या काय आहेत या यांची एक जाणीव, यांचा एक भास करून देणारा हा धडा आहे. आपण आपलं जीवन जगतोय, पण आपलं जीवन जगत असताना आपल्याला आपण फक्त आपला स्वार्थाचा विचार करतो किंवा आपण आपला विचार फक्त करतो. समाजातील घटकांचा, समाजातील काही एक विशिष्ट घटक यांचा आपण कधी विचार करतो का? किंवा आपण विचार करावा, कसा करावा, का करावा, याच्या काही गोष्टी या धड्यामध्ये या सांगितलेल्या आहेत. कारण प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहेच. तुम्ही पण आहे, मी पण आहे. मी काही स्वतःला त्यातनं वगळू शकत नाही, कारण शेवटी मी सुद्धा एक मनुष्य आहे. पण अशी लोक जी असतात ही मनुष्य गुणांपेक्षा थोडीशी पुढं असतात आणि तीच मग महान काहीतरी कार्य करून दाखवतात आणि काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम हे आपल्या आयुष्यामध्ये करत असतात. तर अशाच लोकांबद्दल आपल्याला आदर व्यक्त केला पाहिजे. त्यांच्याबद्दल आपण आपली रिस्पेक्ट ही ठेवली पाहिजे, दाखवली पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आजचा जो आपला धडा आहे तो आहे 3.4 लेट्स मार्च. आता या धड्याच्या नावामध्येच एक जादू आहे, या धड्याच्या नावामध्येच एक वैशिष्ट्य आहे. बघा, मी चालतोय, मी प्रोग्रेस करतोय, मी पुढं पुढं चाललोय आणि मी मार्च करतोय. मार्च हा शब्द काय असतो की मार्च हा करत असताना एक माणूस नाही मार्च करत, त्यावेळेला सगळे एकत्र असतात आणि प्रत्येकजण एकमेकांच्या प्रगतीला मिळून असतो. म्हणजे मी एकटा नाही पुढं जाणार, मी जाणार, माझ्याबरोबर तू सुद्धा यायचं. आणि याला मार्च म्हणतात. मिलिटरीमध्ये तुम्ही बघा 26 जानेवारीला किंवा आपल्या शाळेमध्ये NCC किंवा RSPच्या परेड्स वगैरे होतात, त्यावेळेला प्रत्येकजण एकमेकांच्याच वेगाने चालतो, कोणी पुढे नाही जात. फार पुढे कोणी जात नाही, फार मागे कोणी राहत नाही, कोणी कोणाला उचलण्याचा प्रयत्न नाही करत, प्रत्येकाला बरोबर घेऊन जात होतं. आणि या बरोबर घेऊन जाण्याच्या या पद्धतीला, या बरोबर चालण्याच्या पद्धतीला मार्च असं म्हटलं आहे. कारण त्या ठिकाणी मी एक पाऊल पुढं चाललोय तर तू पण एक पाऊल पुढं चाल, मी 2 पावलं पुढं चाललोय, तू पण 2 पावलं पुढं चाल. या तत्वावरती, या आधारावरती ही कार्यप्रणाली चालत असते आणि म्हणून त्याला म्हणतात लेट्स मार्च. आजच्या आपल्या या धड्याचे जे मेन कॅरेक्टर आहेत, जे महान व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत, ते आहे कैलास सत्यार्थी. नाव तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल, पण कैलास सत्यार्थी जे होते, आता जेव्हा कौन बनेगा करोडपतीचं शेवटचं सीझन होतं याच्या आधीचा, त्या सीझनमध्ये त्यांनी एक पद्धत राबवलेली होती की प्रत्येक शुक्रवारी कर्मवीर म्हणून एक एपिसोड होता त्यांचा, कर्मवीर. त्या कर्मवीर एपिसोडमध्ये ते काय करत होते की कुठल्या तरी एखाद्या महान व्यक्तीला बोलवत होते. त्या महान व्यक्तीने केलेल्या एखाद्या कार्याबद्दल त्या ठिकाणी सांगत होते की या व्यक्तीने अमुक अमुक कामगिरी केलेली आहे, त्याला KBCमध्ये खेळण्याची संधी देत होते. ॲक्च्युली ती संधी देणं म्हणजे एक बहाणा म्हणता येईल किंवा एक निमित्त म्हणता येईल. त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणं हे त्यांचं कर्तव्य, त्यांचं उद्दिष्ट होता. आणि त्याचबरोबर त्यांना काही पैसे जिंकायला देऊन एक सामाजिक बांधिलकी त्यांची KBCची जी समाजाबद्दलची होती ती ते फॉलो करत होते. कर्मवीर असा एपिसोड होतं. या कर्मवीर एपिसोडमध्ये सुद्धा डॉक्टर कैलास सत्यार्थी, म्हणजे हे जे कैलास सत्यार्थी आजचे जे आपले मेन कॅरेक्टर आहेत, हे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यावेळेला माहिती दिली होती.
की ते काय कार्य करतायत, कशा पद्धतीने कार्य करतायत, त्यांचे यंत्रणा काय आहे, कशी आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. आता थोडक्यात आता हा धडा जो आहे हा इंग्लिश मिडियमला सुद्धा आहे. वरती जो प्रस्तावनाचा पॅसेज असतो तो आपल्या पुस्तकात नाही आहे, परंतु इंग्लिश मिडियमच्या पुस्तकात आहे. माझ्यासमोर आता इंग्लिश मिडियमचं सुद्धा पुस्तक आहे. तर त्यातनं मी तो पॅरेग्राफ फक्त वाचतो आणि त्यामध्ये त्यांची जी विशिष्ट माहिती जी थोडक्यात दिलेली आहे ती आपल्याला लक्षात येईल. कैलाश सत्यार्थी 1954 साली त्यांचा जन्म झाला. 1954 साली, म्हणजे आज 66 वर्षांचं त्यांचं वय आहे असं आपल्याला म्हणता येईल. इज अन इंडियन चिल्ड्रन्स राईट अँड एज्युकेशन ॲडव्होकेट. चिल्ड्रन्स राईट, लहान मुलांच्या अधिकारांसाठी लढणारे माणूस. राईट्स म्हणजे काय? अधिकार. याच्यामध्ये अवघड शब्द खूप आहेत आणि चांगले आहेत, तर ते सगळे तुम्हाला लिहून घेतले पाहिजेत. जे शब्द परत येणार आहेत मी आता यातले लिहिण्याची आवश्यकता नाही, पुढे याच्यातले बरेच येणार आहेत शब्द, पण प्रस्तावना मी मुद्दाम वाचतोय. अँड एज्युकेशन ॲडव्होकेट अँड ॲन ॲक्टिव्हिस्ट. ॲक्टिव्हिस्ट म्हणजे एक चळवळ चालवणारे, एक आंदोलन करणारे. अगेन चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर म्हणजे बालमजूर. ही फाउंडेड द बचपन बचाव आंदोलन. फाउंडेड, आता फाउंडेड म्हणजे थोडक्यात स्थापना करणे. त्यांनी एक स्थापना केली एका संस्थेची, त्या संस्थेचं नाव होतं बचपन बचाव आंदोलन, आणि ही संस्था त्यांनी स्थापित केली 1980 साली, म्हणजे त्यांच्या वयाच्या 26व्या वर्षी. 1954ला ते जन्माला आले ना, मग 1954ला ते जन्माला आले. 1980मध्ये त्यांनी ती संस्था स्थापित केली आणि त्या संस्थेचं नाव होतं बचपन बचाव आंदोलन. अँड हॅज ॲक्टेड टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ मोर दॅन 83,000 चिल्ड्रन. म्हणजे आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 83,000 मुलांसाठी त्यांनी ती चळवळ त्यांनी ॲक्टिवेट केलेली आहे. त्याच्यातनं त्यांनी वाचवलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 83,000 विद्यार्थ्यांना त्या चळवळीच्या अंतर्गत, त्या संस्थेच्या अंतर्गत, त्या संस्थेच्या माध्यमाने, त्या संस्थेच्या मदतीने जवळजवळ त्यांनी 83,000 मुलांना मदत केलेली आहे. बघा मित्रांनो, एक नाही, दोन नाही, चार नाही, 83,000 मुलं. नॉट अ जोक. पुढचा आकडा ऐकला की अजून आपल्याला आश्चर्य वाटतं, कारण ही 83,000 मुलं ही फक्त भारतातली नव्हे, तर ही 144 देशातली आहेत. म्हणजे 144 देशांमध्ये हे काम करतायत. डॉक्टर म्हणजे कैलास सत्यार्थी जे आहेत हे 144 देशांमध्ये काम करतात. यांची यंत्रणा, यांची संस्था ही 144 देशांमध्ये कार्यरत आहे आणि 144 देशांमध्ये जवळजवळ 83,000 मुलांना त्यांनी सेव्ह केलेलं आहे. ही हॅज बीन ऑनर्ड विथ मेनी अवॉर्ड्स. त्यांना भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत, इन्क्लुडिंग नोबल पीस प्राईज. यापूर्वी आपण नोबेल प्राईजबद्दल ऑनलाईनमध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केली होती की नोबेल प्राईज काय असतो ही माहिती काढा, तर आपण ती सगळी माहिती त्यावेळेला ऑनलाईनमधनं काढली होती. तर इन्क्लुडिंग नोबेल पीस प्राईज, त्यांना नोबेल पीस प्राईज मिळालेलं आहे. आणि ते कधी मिळालं त्यांना? 2014मध्ये. म्हणजे 2014मध्ये, म्हणजे वयाच्या साधारण 60व्या वर्षी त्यांना ते पुरस्कार, नोबेल पीस प्राईज हे त्यांना, जे जगातलं सर्वोच्च पुरस्कार आहे, जवळजवळ हे जगातलं सर्वोच्च पुरस्कार हे त्यांना 2014मध्ये मिळालेलं आहे. ही हॅड ॲड्रेस्ड दिस स्पीच ऑन द ईव्ह ऑफ नोबेल प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. आता हा जो धडा आहे, हा धडा म्हणजे कुणी लिहिलेला लेख नव्हे, तर डॉक्टर कैलास सत्यार्थींनी नोबेल प्राईजच्या पूर्वसंध्येला, त्यांना ज्या वेळेला नोबेल प्राईज देण्यात आलं त्याच्या पूर्वसंध्येला समाजाला संबोधित करणारं जे एक भाषण दिलं होतं, ते भाषण आहे. हे काही कुठलं लेख नाही आहे किंवा कुठला
स्टोरी नाही आहे, तर हा भाषण आहे. हे जे त्यांनी नोबेल पीस प्राईज स्वीकारताना त्यांनी पूर्वसंध्येला दिलं होतं. स्पीच ऑन द ईव्ह ऑफ नोबेल प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. सॉरी फ्रेंड्स, माझी तब्येत खूपच खराब आहे. मी मागच्या आठवड्यात सुद्धा म्हणून तुम्हाला लेक्चर देऊ शकलो नाही. माझी तब्येत फारच खालावलेली आहे. त्रास होतो आहे मला बराचसा बोलताना, पण कदाचित माझा आवाज आजच्या लेक्चरमध्ये थोडा कमीसुद्धा येऊ शकेल. थोडंसं जस्ट बिअर विथ मी. चला, आता आपण धड्याला सुरुवात करूयात. पान नंबर 106 वरती आहे मी. पान नंबर 106 वरती. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड. आता संबोधन करतानाच ते कुठल्या एका विशिष्ट परिसरातल्या समाजाला ते संबोधित करत नाही, तर ते संपूर्ण जगाला संबोधित करतायत. ते म्हणतात, माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सिलन्सीज, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malela. आता या ठिकाणी युअर मॅजेस्टी, युअर हायनेस, युअर रॉयल हायनेस, एक्सिलन्सी, डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी, हे सगळे आदरार्थी शब्द आहेत. यांचे शब्दशः अर्थ आपण मराठीत घेऊ शकत नाही. तर हे सगळे जे शब्द आहेत, हे सगळे आदरार्थी शब्द आहेत की जेव्हा व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या लोकांना तुम्ही संबोधित करत असता, तर अशा प्रकारचे शब्द तुम्ही वापरू शकता. पण हे फार हाय लेवलचे. तुम्ही म्हणजे तुम्हाला एखादं भाषण लिहायला दिलं की तुम्ही ह्यातल्या कुठल्या शब्दांचा वापर करू नका, कारण हे शब्द तेवढे सिम्पल नाहीत की तुम्ही कुठेही वापरावेत. त्याच्यानंतर ते म्हणतात, डिअर ब्रदर टॉम हर्किन, ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड माय डिअर डॉटर मलाला. आता माय डिअर डॉटर मलाला वगैरे जे आहे यांच्याबद्दल धड्यामध्ये पुढे उल्लेख आहे, त्याच्यामुळे आत्ता मी त्याच्यावरती जास्त स्ट्रेस देत नाही. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमिनिटी. पीस म्हणजे शांतता, ह्युमिनिटी म्हणजे मानवता. आता पोडियम काय असतो? पोडियम म्हणजे आपण जेव्हा भाषण देतो तेव्हा ते लाकडाचं एक हे बनवलेलं असतो ना, जिथं माईक वगैरे लावले जातात, त्याला पोडियम म्हणतात. पण याला पोडियम या पोडियमचा अर्थ काय होतो? त्या पोडियम म्हणजे तो एक इन्स्ट्रुमेंट न घेता किंवा ती एक वस्तू न घेता, पोडियम म्हणजे या ठिकाणी व्यासपीठ, एक माध्यम. म्हणे की ह्या माध्यमातनं म्हणजे ज्या ठिकाणी शांतता, मानवतेचा उगम होतो, की ज्या ठिकाणी या गोष्टींना महत्त्व दिलं जातं, अशा ठिकाणावरनं मी बोलतोय. आय एम डीपली ऑनर्ड. डीपली ऑनर्ड. ऑनर्ड म्हणजे मला फार सन्मानित किंवा मला फार अभिमान वाटतोय. टू रिसाईट. रिसाईट करणे म्हणजे उच्चारणे. अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम, वेदाज. म्हणे की ज्या वेदाज, जे आपले टेक्स्ट ऑफ विजडम आहेत, त्याच्यातनं मी एक मंत्र तुम्हाला सांगू इच्छितो. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर, अन एस्पिरेशन अँड अ रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस. या ठिकाणी असं म्हणलंय की द मंत्रा कॅरीज अ प्रेयर. प्रेयर म्हणजे थोडक्यात आपण समाजामध्ये जी एक इच्छा व्यक्त करतो त्याला या ठिकाणी प्रेयर म्हणलं आहे. अँड एस्पिरेशन. एस्पिरेशन म्हणजे इच्छा. एस्पिरेशन म्हणजे काय? इच्छा. अँड अ रिझॉल्व दॅट हॅज पोटेन्शियल. पोटेन्शियल असणे म्हणजे पॉवर असणे, थोडक्यात त्याच्यामध्ये सामर्थ्य असणे. रिझॉल्व करणे, सोडवणे किंवा लोकांमध्ये ती रुजवणे. टू लिबरेट ह्युमॅनिटी. लिबरेट करणे, लिबरेट. या ठिकाणी लिबरेट शब्द जो आहे तो भरपूर वेळा येणार आहे. लिबरेट करणे म्हणजे मुक्त करणे, स्वतंत्र करणे. लिबरेट, मुक्त करणे किंवा स्वतंत्र करणे. ह्युमॅनिटी, मानवता. कशातनं मुक्त करायचं मानवतेला? तर मानवतेला मुक्त करायचं फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस.
क्रायसिस म्हणजे संकट, आपत्ती, प्रॉब्लेम्स, असे विविध अर्थ तुम्ही त्या क्रायसिसला देऊ शकता. आता या ठिकाणी शब्द जो आहे तो फार महत्त्वाचा आहे बघा. मॅनमेड क्रायसिस, जगामध्ये जेवढ्या अडचणी आहेत, ह्या जेवढ्या प्रॉब्लेम आहेत, ज्या नॅचरल कॅलॅमिटीज जर सोडल्या तर ह्या बाकी सगळे प्रॉब्लेम हे मनुष्यानेच मनुष्यासाठी बनवलेले आहेत. मग तो आतंकवाद असो, गुंडागर्दी असो, भ्रष्टाचार असो, गरिबी असो, किंवा बेरोजगारी असो, अशिक्षितपणा असो, हा सगळा कोणी बनवलेला आहे? मानवानेच बनवलेला आहे. नैसर्गिक आपत्ती ज्या येतात ते पूर, भूकंप, हे सगळ्या गोष्टी फार दुर्मिळ आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जर बघितलं तर मानव हा आपल्या अडचणींनीच लढतोय. निसर्गाने दिलेल्या अडचणी फार कमी आहेत. जसं आता आपण कोरोनाशी लढतोय, या अडचणी कधीतरी 100-500 वर्षात एकदा उद्भवतात. या काय रोज नाही उद्भवत. पण मानवाने मानवासाठी केलेले जे प्रॉब्लेम्स आहेत तयार, हे मात्र रोज उद्भवतात. यांना आपल्याला रोज सामोरे जावं लागतं, यांना आपल्याला रोज सोडवावं लागतं. ही आपली अडचण आहे आजच्या काळातली. तर मॅनमेड क्रायसिस, मग ते मॅनमेड क्रायसिस कुठले पण असो, जातीभेद, रंगभेद, वर्णभेद, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, चोऱ्या माऱ्या, त्याच्यानंतर आतंकवाद, कुठलाही असू द्या, कुठलाही, हे सगळे संकटं कोणी तयार केलेली आहेत? ही मानवानेच तयार केलेली आहेत. लेट्स वॉक टुगेदर. आता लेट्स मार्च, त्याचाच अर्थ या ठिकाणी दिला आहे. लेट्स वॉक टुगेदर, आपण सगळे एकत्रितपणे पुढे जाऊयात. इन द परस्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. परस्यू करणे म्हणजे एखाद्याचा पाठपुरावठा करणे किंवा एखाद्या गोष्टीच्या शोधात निघणे. इन परस्यूट ऑफ, फ्रेज येते एक, एखाद्या गोष्टीच्या शोधात निघणे किंवा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावठा करणे. ऑफ ग्लोबल प्रोग्रेस, एकट्याची प्रोग्रेस करायची नाही. अख्ख्या धड्यामध्ये तुम्हाला कुठंही स्वार्थ दिसणार नाही की याचा प्रोग्रेस करायचा आहे, त्याचा प्रोग्रेस, असं नाही. एव्हरीबडी. ग्लोबल प्रोग्रेस, नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. म्हणतात की कुठलाही व्यक्ती सुद्धा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सुद्धा शिल्लक राहू नये. लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुणीही शिल्लक राहू नये. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, पूर्वपासून पश्चिमपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत कुणीही शिल्लक नाही राहायला पाहिजे. प्रत्येक माणसाची प्रगती ही झालीच पाहिजे. प्रत्येक माणसाची डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे. कुणीही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये प्रोग्रेसशिवाय वंचित राहू नये, अशी इच्छा डॉक्टर कैलास सत्यार्थी या ठिकाणी मांडतायत. लेट्स स्पीक टुगेदर. आता आधी म्हणले लेट्स वॉक टुगेदर, आता म्हणतात लेट्स स्पीक टुगेदर. आपण सगळ्यांनी मिळून आवाज उचलूया. आपण सगळ्यांनी मिळून आवाज उचलूया. लेट आवर माइंड्स कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर एन्सेस्टर्स. फार शब्द छान वापरला या ठिकाणी. एन्सेस्टर म्हणजे पूर्वज. आपले जे पूर्वज आहेत त्यांना आपण एन्सेस्टर म्हणतो. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. असं नॉलेज आपण क्रिएट करायचे ज्या नॉलेजचं सगळ्यांना बेनिफिट होईल. लेट आवर माइंड कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर एन्सेस्टर्स. आपले जे काही पूर्वज आहेत त्यांच्या अनुभवातनं आपण शिकलं पाहिजे. कारण आपले जे काही पूर्वज आहे, जे काय आपण दंतकथा ऐकतो, ज्या काय आपण सगळ्या कथा ऐकतो, यातनं आपले जे काही पूर्वज आहेत, आपले जे काय सगळा जो इतिहास आहे, भारताचा प्रबळ इतिहास आहे, यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल. आपण ज्ञान
सगळ्यांसाठी तयार करायचं, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना ज्ञान वाटायचं. नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल, ज्याचा फायदा सुद्धा कोणाला होईल? सगळ्यांना होईल. एका कुठल्या तरी समाजाला, एका कुठल्या तरी घटकाला त्याचा फायदा नको आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. बो, BOW, बो. बो या शब्दाचा अर्थ होतो नमन करणे, वाकणे. ॲक्च्युली बोचा अर्थ होतो वाकणे, पण बोचा अर्थ या ठिकाणी वाकणे म्हणजेच थोडक्यात नमन करणे. टू माय लेट पॅरेंट्स. लेट, LATE, लेट. पॅरेंट्स म्हणले. लेट म्हणजे स्वर्गवासी, जे आता हयात नाहीत. आपण जे म्हणतो ना कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, या सगळ्या शब्दांचा इंग्लिशमध्ये एकच अर्थ आहे, लेट. टू माय मदरलँड. मदरलँड म्हणजे मातृभूमी. म्हणे की मी माझ्या स्वर्गवासी जे पालक आहेत त्यांना मी नमन करतो, माझ्या मातृभूमीला नमन करतो. टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ, आणि नंतर या पृथ्वीला नमन करतो. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery, in the first smile of freedom on their beautiful faces, I see the God is smiling. म्हणे विथ अ वार्म हार्ट म्हणजे अतिशय आनंदाने. पण मला म्हणजे या गोष्टीबद्दल असं वाटतं की जेव्हा केव्हा मी हजारो वेळेला लहान मुलांना स्लेव्हरीतनं वाचवलेलं आहे. आय हॅव लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेव्हरी. स्लेव्हरीचा अर्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं, स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी. इन द फर्स्ट स्माईल, त्या मुलांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यावरती किंवा त्या मुलांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते पाहून मला असं वाटतं की मी या मुलाला नाही, मी देवाला आनंदित केलेलं आहे. म्हणजे या मुलाच्या मार्फत मी कोणाला आनंद दिलेला आहे? तर मी देवाला आनंद दिलेला आहे. आय हॅव मेड हॅपी टू द गॉड, नॉट टू द इंडिव्हिज्युअल पर्सन, नॉट टू द इंडिव्हिज्युअल किड. म्हणजे या मुलाला मी खुश नाही केलेलं, तर मी खुश कोणाला केलेलं आहे? तर मी देवाला खुश केलेलं आहे. मी या मुलाची सेवा करत नाही आहे, मी कोणाची सेवा करतोय? देवाची सेवा करतोय. I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar, Dhum Das, Adarsh Kumar Kishore from India, Iqbal Masih from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting freedom and dignity of children. तर म्हणे की आय गिव बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स टू कालू कुमार. म्हणे की या चळवळीमध्ये मला कोणाची मदत मिळते? तर कालू कुमार नाव त्यांनी एक सांगितले, धूमदास म्हणून एक नाव सांगितले, आदर्श किशोर फ्रॉम इंडिया, ही जी 3 नावं सांगितलीत. कोणती कोणती? कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर. म्हणे की हे तिघं इंडियामध्ये मला मदत करतात. इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान, पाकिस्तानमध्ये मला मदत करणारा कोण आहे? तर इक्बाल मसीह आहेत. हू मेड सुप्रीम सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस करणे म्हणजे त्याग करणे. सॅक्रिफाईसचा अर्थ होतो त्याग करणे. आणि सुप्रीम म्हणजे उच्च दर्जाचं, म्हणजे ज्याची काही लिमिटच नाही आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे त्याग या लोकांनी केलेले आहेत की काही विचारायलाच नको. फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. या ठिकाणी फ्रीडम अँड डिग्निटी 2 शब्द आलेले आहेत. म्हणजे लहान मुलांचे फ्रीडम आणि डिग्निटी सांभाळण्यासाठी. मग फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, डिग्निटी म्हणजे स्वाभिमान. हे दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी या लोकांनी भरपूर त्याग केलेले आहेत. उच्च कोटीचे त्याग या लोकांनी केलेले आहेत.
आय हंबली म्हणजे नम्रपणे एक्सेप्ट दिस अवॉर्ड, या पुरस्काराचं मी स्वीकार करतो, स्वागत नाही, मी या पुरस्काराचा स्वीकार करतो ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स. म्हणे या सगळ्या सैनिकांच्या, म्हणजे यांना त्यांनी सैनिक म्हणले, ॲक्च्युली मार्टियर जे असतात ते शहीद जे असतात ना, म्हणजे आर्मीतली लोक, त्यांना मार्टियर्स म्हटलं जातं. पण म्हणतात की या सगळ्या योद्धांच्या, या सगळ्या लोकांच्या वतीने मी या पुरस्काराचं काय करतोय, स्वीकार करतो. पुन्हा स्वागत आलं माझ्या तोंडामध्ये, सॉरी. ऑन बिहाफ ऑफ अशी एक फ्रेज आहे बघा या ठिकाणी. ऑन बिहाफ ऑफचा अर्थ होतो च्या वतीने, म्हणजे त्यांच्या वतीने. आपण हा शब्द ऐकत असतो, म्हणजे जेव्हा एखादा फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे आपण तुम्ही पाहत असाल तर एखादा कलाकार त्या ठिकाणी उपलब्ध नसतो, मग त्याचं कोणतरी नातेवाईक किंवा त्याचं कोणतरी मित्र त्याच्या वतीने त्या पुरस्काराचा काय करतो, स्वीकार करतो. On behalf of all such martyrs, my fellow activists across the world and my countrymen, म्हणजे माझ्याबरोबर या चळवळीमध्ये काम करणारे जगातील सगळी लोक, म्हणजे फक्त भारतातले नाही, फक्त पाकिस्तानमधले नाही, म्हणजे त्यांनी फक्त 4 नावं सांगितली, म्हणजे फक्त 4 लोक नव्हे तर अनेक लोक. एखादं काम ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात केलं, 144 देशांमध्ये काम करतात हो हे, म्हणजे 144 देशांमध्ये काही 4 लोक फिरत नाहीत किंवा ही 4 लोक 144 देशांमध्ये काम करू शकत नाहीत. 144 देशांमध्ये जर काम करायचं असेल तर त्याला लाखो लोकांची युनिट पाहिजे. काल मी टी व्हीला मिशन मंगल चित्रपट लागलेला होता, तर मिशन मंगल मी पाहत होतो. तर मिशन मंगल पाहत असताना शेवटी काही इन्फॉर्मेशन देतात, तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये आता आपल्याला ते 5-6 कलाकार फक्त दाखवले की ज्या लोकांनी मिशन मंगल सक्सेसफुल केलं, तर त्याच्या एंडमध्ये मात्र तिथं लिहिलेलं होतं की 17,000 लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 17,000 लोक एकत्रितपणे काम करत होती आणि 17,000 लोकांनी मिळून ते काम केलेलं आहे. 17,000 म्हणजे नॉट अ जोक. हे कुठलंही काम हे एकट्या माणसाकडनं पॉसिबल नसतं. हे मोठ्या प्रमाणातलं जे काम आहे हे याला तेवढी मोठी मॅनपॉवर लागतेच. माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन, माय जर्नी फ्रॉम ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे is a connect between two centers of global peace, brotherhood, ancient and modern. आता या ठिकाणी म्हणतात की माझं जे प्रवास आहे फ्रॉम ग्रेट लॉर्ड बुद्धा टू गुरु नानक, त्याच्यानंतर महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे, भारतापासून नॉर्वेपर्यंत, इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस. ग्लोबल पीस म्हणजे जे आपण म्हणतो ना, म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धतीचं किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचं जे काय शांतता प्रस्थापित करण्याचं जे काय ॲक्टिव्हिटी हा चालवतोय डॉक्टर कैलास सत्यार्थी चालवत आहेत, त्याला त्यांनी तसं म्हणलेलं आहे. इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड. ब्रदरहूड म्हणजे बंधुत्व. ब्रदरहूड म्हणजे बंधुत्व. ब्रदर हा जो शब्द आहे त्याचं नाउन फॉर्म आहे ब्रदरहूड. एन्शियंट म्हणजे प्राचीन, अँड मॉडर्न, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक. फ्रेंड्स, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that. म्हणे की मला नोबेल कमिटीने या ठिकाणी मला भाषण देण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. मी ते करू शकत नाही. भाषण देणे किंवा सभा घेणे हा आमचा पायंडा नव्हे किंवा हे आमचं कार्य नव्हे. म्हणजे आम्ही काही भाषण द्यायला किंवा कशाला हे नाही.
आमची कामं भाषण देणे नाही, आमचं काम काम करणे. आम्ही भाषण वगैरे देत नाही. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं सुद्धा किती कशी पद्धत असते बघा. म्हणजे त्यांनी मला फार आदराने बोलवलं आहे, पण विथ ड्यू रिस्पेक्ट मी म्हणतो की मी ते करू शकत नाही. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. मी हे करू शकत नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी याचं काय म्हणलं बघा. द साऊंड ऑफ सायलेन्स. आता साऊंड ऑफ सायलेन्सचा अर्थ तिथं ग्लोसरीमध्ये 107 नंबर पानावरती सुद्धा दिले बघा. अनहर्ड प्ली ऑफ द डिप्राइव्ड. प्ली म्हणजे विनंती आणि डिप्राइव्ड म्हणजे एखाद्या वस्तूपासून वंचित असलेली लोक. म्हणजे जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीपासून वंचित होतो तर त्याला आपण म्हणतो डिप्राइव्ड. म्हणतात की अनहर्ड प्ली ऑफ द डिप्राइव्ड म्हणजे लोकांच्या या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहणे. आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स. इनोसन्स म्हणजे निष्पाप, निर्दोष, आणि त्यांची यातना, त्यांच्या वेदना मी ऐकतोय. अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. आता फेस ऑफ इनविजिबिलिटीचा पण अर्थ त्या ठिकाणी दिला बघा. अननोटिस सफरिंग ऑफ द पुअर अँड द इनोसंट. जे पुअर असतात जे गरीब लोक असतात त्यांचे तुम्ही यातना जाणू शकत नाही. त्यांच्या यातना समजून घेणं किंवा त्यांच्या ते दुःख समजणं हे फार अवघड असतं. इट इज व्हेरी क्वाईट डिफिकल्ट टास्क. म्हणजे ज्या लोकांना जी लोक बऱ्याच गोष्टीपासून वंचित आहेत त्यांची विनंती ऐकणे, त्याच्यानंतर निर्दोष लोक जी आहेत त्यांच्या त्या यातना ऐकणं, आणि त्याच्यानंतर गरीब लोक ज्यांच्या दुःख वेदना लोकांपर्यंत पोचत नाहीत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत किंवा आम्ही ते कार्य करत आहोत. I represent millions of those children who are left behind, and that is why I have kept an empty chair here as a reminder. म्हणे की लाखो करोडो लोक जी आज बऱ्याचशा गोष्टींपासून वंचित आहेत. मग या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय, तर शिक्षण, अन्न, त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुढं दिलेल्या आहेत अजून या धड्यामध्ये. हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट इज वाय आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणून मी काय केलं आहे तर काही खुर्च्या मी मोकळ्या ठेवलेल्या आहेत ॲज रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे थोडक्यात मला आठवण करून देण्यासाठी की तुझं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, तुझं काम अजून बाकी आहे, आणि म्हणून तुला अजून पुढे लढणं गरजेचं आहे, हे दाखवून देण्यासाठी. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. मी या ठिकाणी लहान मुलांचे स्वप्न, लहान मुलांच्या यातना, त्यांची विनंती तुमच्यापर्यंत पोचवायला आलेलो आहे. ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन. ते असं जनतेकडे हात करता म्हणतात कारण ती सगळी आपली मुलं आहेत. बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन, गेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. ऑडियन्समध्ये प्रत्येकाला तसं ते ॲक्शन करून सांगतात. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. फ्रायटन्ड म्हणजे घाबरलेले, एक्झॉस्टेड म्हणजे वैतागलेले, त्रस्त. एक्झॉस्टेड हा शब्द बऱ्याच पद्धतीने वापरला जातो. मला वाटतं एक्झॉस्टेड शब्द तुम्हाला ह्याच्यात पण होता, एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंडमध्ये पण एक्झॉस्टेड शब्द गेला होता. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज
अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. मी त्यांचे जे काय इंजर्ड बॉडीज आहेत त्या मी हँडल केलेल्या आहेत. त्यांचे जे काय ब्रोकन स्पिरिट्स आहेत, मग त्यांचा जो आत्मविश्वास जो एकदम खचलेला आहे, अशा लोकांना सुद्धा मी काय केलेलं आहे, हँडल केलेलं आहे. अशा लोकांना सुद्धा मी हे केलेलं आहे. 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. He asked me, "Is the world so poor that it cannot give me toy and a book instead of forcing me to take a gun or a tool?" या ठिकाणी जो म्हणतो की हा जग इतका गरीब आहे का की मला खदानीमध्ये, खाणीमध्ये, इकडे तिकडे कष्ट करायला लावण्यापेक्षा ते मला खेळायला टॉईज देऊ शकतील किंवा मला ते शाळेत पाठवू शकतील, एवढी त्यांच्यात कुवत नाही का? का असं होतंय? तर अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेला विचारले जातात तर ते कैलास सत्यार्थींना फार दुःख आणि त्रास आणि वेदना हे देऊन जातात. ठीक आहे फ्रेंड्स, आजचा जो होमवर्क आहे तुमचा तो आहे, तुम्हाला कैलास सत्यार्थींचं फॅक्ट फाईल बनवायचं आहे. पर्सनचं फॅक्ट फाईल आपण मागच्या वेळेला बनवलं होतं. मी तुम्हाला पर्सनचं फॅक्ट फाईल बनायला शिकवलं होतं आणि पर्सनचं जे फॅक्ट फाईल बनवायला शिकवलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आता कैलास सत्यार्थी जे आहेत त्यांचं फॅक्ट फाईल आपल्याला बनवायचं आहे आणि ते तुम्हाला मला ॲज अर्ली ॲज पॉसिबल सेंड करायचं आहे. कैलास सत्यार्थी यांचं फॅक्ट फाईल बनवणे आणि ते मला पाठवणे. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.